पुण्याच्या सिंहगड येथील एकतानगर या भागात पुराच्या पाण्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालंय। पाणी ओसरल्यानंतर अनेक गाड्या अडकल्या आहेत, तर एक चारचाकी गाडी भिंतीवर अडकली। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाण्याचा प्रवाह हा हळूहळू आता मुठा नदीतला कमी होऊ लागलेला आहे। मात्र ज्या ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं त्याचे परिणाम आता आपण पाहतोय की अनेक गाड्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। चारचाकी पाहतोय ते अक्षरशः भिंतीची जी कमान होती त्या कमानीवर जाऊन अडकलेली आहे आणि असं हे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात गाड्यांचं सुद्धा आता या पावसाच्या पाण्यामुळे झालेलं पाहायला मिळते। आता काहीसं पाण्याचा प्रवाह हा खडकवासला धरणातून कमी करण्यात आलेला आहे, तरी सुद्धा गाड्यांचं नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। या बाजूला आपण गाड्या पाहतोय ज्या पार करण्यात आलेल्या होत्या त्या गाड्या सुद्धा आता पडलेल्या आहेत, अडकून पडलेल्या आहेत। खरं तर त्या बाहेर सुद्धा काढता येत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। अजूनही काही नागरिकांना रेस्क्यू केलं जाते, काही नागरिकांना बाहेर काढलेलं आहे। या बाजूला आपण पाहतोय पाण्याचा जो स्तर आहे तो हळूहळू आता कमी होऊ लागलेला आहे आणि नागरिकांना आता बाहेर काढायला सुरुवात झालेली आहे। अजूनही काही सोसायट्यांमध्ये आपण पाहतोय की नागरिक हे वरती अडकलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आता रेस्क्यू केलं जाते, पण गाड्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। तर या संपूर्ण पुरामुळे खरं तर झालेलं पाहायला मिळते आणि आता स्थानिक नागरिकांनी सुद्धा यावरती आरोप केलेले आहेत की प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे ती सध्या उद्भवलेली आहे। कॅमेरामन पियुष येरवडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।